विभागाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। शाळेला कुलूप ठोकलं आणि विद्यार्थी आणि पालक आंदोलनात सहभागी झाले। मी 10वीला आहे। आम्हाला गणित, विज्ञान आणि हिंदी या विषयाला शिक्षक नाहीत। आज एक पूर्ण महिना झालं तर आम्हाला मॅथचं तर काही शिकवलेलं नाही। हिंदी आणि विज्ञानला कोणते पण सर येऊन शिकवतात, पण मॅथचा एकही काही शिकवलेलं नाही, एकही धडा झाला नाही। पुस्तक सुद्धा ओपन केलेलं नाहीये। तर आम्ही आता इथंच बसून आज घरी वारंवार हे केलं, प्रयत्न केले सगळ्यांनी, पण काहीच नाही। आज आम्ही ते इथं आला तर तिथंच आम्हाला आता शिकायचंय। शिक्षक जर आले तर आम्ही आमच्या शाळेत जाऊन शिकू, नसता आम्हाला इथंच शिकवायचं। हिंदी आणि विज्ञानला कोण पण येऊन शिकवितं, कधी पण शिकवितात, ते माहित नाही। मॅथचं तर आणि पुस्तकाचं ओपन केलेलं नाही। आम्हाला जवळ शिक्षक येत नाहीत तर आम्ही इथं शिकणार आहोत। जर शिक्षक नाहीत आले तर कोण शिकविणार पण नाही। मग 10वीचे मार्क आम्हाला शिक्षण अधिकारी देणार आहेत का? आमची मागणी एवढीच आहे की जी काय 3 रिक्त पदे आहेत, मॅडमनं ज्या रिक्त पदाची ऑर्डर समायोजनातून ऑर्डर काढली, ते 3 शिक्षकाची रिक्त पदे भरण्यात यावीत, त्याशिवाय आम्ही इथून आज उठणार नाही। बडे बाबा माध्यमिक विद्यालय लहुरी या शाळेवरती 3 शिक्षकांची पदं रिक्त असल्यामुळं सद्यस्थितीत शाळा बंद केलेली आहे गावकऱ्यांनी। आता त्या 3 पदावरती रिक्त पद भरण्यासाठी आपण अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत बीड जिल्ह्यामध्ये माध्यमिक, ते समायोजन प्रक्रियेद्वारे तिथं त्यापैकी 2 शिक्षक आपण तिथं दिलेले, परंतु शाळेने अद्यापर्यंत त्यांना रुजू करून घेतलेलं नाही। त्यासाठी आपण शाळेला नोटीस दिलेली आणि पुढची कारवाई सुरू आहे।